चला तर मंडळी, मुलांची तर सुट्टी आज चालूच आहे आणि मुलांना दिवसभर काहीतरी खावंच लागतं आणि ते डबे शोधत बसतात. तर आज आपण मुलांना खाण्यासाठी एकदम झटपट होणारा असा खाऊ बनवणार आहोत. तर इथे मी 1 किलो हे कुरमुरे घेतलेले आहे. तुम्ही कुरमुरे, मुरमुरे काहीही बोलू शकता. हे छान असे कुरकुरीत आहेत, पण तरीसुद्धा मी हे थोडेसे आणखीन कुरकुरीत होण्यासाठी कढईमध्ये छान असे गरम करणार आहेत. हे गरम करताना मी गॅसची फ्लेम ही एकदम बारीक ठेवली आहे. मोठ्या गॅसवर तुम्ही जर हे कुरमुरे भाजले तर हे जळू शकतात, काळे होऊ शकतात. म्हणून आपण गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे आणि असे कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने कुरकुरीत झाले पाहिजे. आता हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. थोडेसे थंड होतील तोपर्यंत. आता एक आपल्याला फोडणी बनवायची आहे. त्यासाठी तेल गरम करायला ठेवले कढईत आणि भरपूर सारा कढीपत्ता यामध्ये घालून घेतला. कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत. तर मी येथे लाल तिखट आणि हळद पावडर घातली आहे आणि थोडेसे मीठ घातले आहे. हे मसाले आपण तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले मिक्स झाल्यानंतर हे तेलाचा मसाला आपण ह्या कुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला कुरमुऱ्यामध्ये घालून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मसाला कुरमुऱ्यामध्ये छान असा मिक्स होईल आणि सगळे कुरमुरे आपले छान असे तयार होतील. हे कुरमुरे छान असे चटपटीत होण्यासाठी मी येथे लसूण चिवडा घातला आहे. लसूण चिवड्यामध्ये छान असा लसूणचा फ्लेवर असतो, त्यामुळे आपल्या हा चिवडा किंवा आपण याला भेळ म्हणू शकतो, ही खूपच छान लागते. या चिवड्यामध्ये शेंगदाणे, चण्याची डाळ आणि बुंदी वगैरे असं सर्व काही असतं, त्यामुळे आपली ही भेळ खूपच चमचमीत लागणार आहे, चटपटीत होणार आहे. हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतलं आहे. छान अशी आपली ही भेळ कुरकुरीत तयार झाली आहे. मुलांना झटपट खायचं असेल तर ही भेळ तुम्ही नक्की एकदा करून बघा, मस्तच होते. आणि थोडीशी थंड झाल्यानंतर एका मोठ्या डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा आणि मुलांना जेव्हा कधी भूक लागेल तर पटकन आपण त्यांना ती देऊ शकतो. आणि मुलांना ती देताना मस्तपैकी एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये ही भेळ छान अशी सर्व करायची. आणि तुम्हाला जर अशीच भेळ खायची नसेल तर यामध्ये छान असा बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा, बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि मस्तपैकी छान अशी हिरवीगार कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आणि एक अर्धा लिंबू मस्त यावरती पिळून घ्यायचा. लिंबू हा जेव्हा तुम्ही भेळ खाणार आहे ना तेव्हाच घालून घ्यायचा, नाहीतर काय होतं, कुरमुरे ओले होतात आणि भेळीची छान अशी चव लागत नाही. मस्तपैकी चटपटीत अशी आपली ही भेळ तयार झाली आहे. मग कसा वाटला हा खाऊ? हा नक्की तुम्ही एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला जाता जाता पटकन सबस्क्राईब करून घ्या.